म्हणजे आता काय बोलायचं नाही का सुरुवातीकच बोलाय म्हटलं जा काय करशील तर स्वीट आणि शॉर्ट कर म्हणजे काय तूही लवकर सोड माकाही लवकर सोड आणि हेंग काही लवकर जाऊ दे आपलं काय म्हणतात ना कथा पुराण लावून बसला तर बसला बकासूर सारख्या बैलांची शिंगा तपासणारे म्हणजे आदरणीय भाऊ परब बांबर याचकडून बहुमोल असे बंद पाकिटामध्ये पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय अक्षय तुळसकर उर्फ बंटी अंड्याचे व्यापारी आहेत, बंद पाकिटामध्ये पारितोषिक आलेलं आहे, आभार मानते. त्याचप्रमाणे आदरणीय सत्यवानजी नाईक ह्या काय तर भारीच बोलल्याने आहे. डाव्या हाताने साडी वर करा, उजव्या हातात सामान धरा. ह्या गाण्यासाठी बंद पाकिटामध्ये पारितोषिक आलेले आहे. मी मार्मिकच बोलते, त्याचे मुद्दे धरूनच, त्याच्या बाहेर बोलले नाही किंवा काय नाही. काय म्हणतात तुझे सूर लागत नाही, तुझे स्वर लागत नाही. माझे स्वर लागतात की नाही ह्या आता माका जेव्हा ह्या बोलला ना हे सुरानं चंद्र व्हा त्याच्यात माका समजलं की त्याचे सूर किती लागले आणि किती नाही. असो बघ बुवा, छत्रपती शिवाजी महाराज अरे नाव घेतेस ना, नाव त्या असं अंगावर ना काटा उभा राहिला पाहिजे बुवा, बरोबर की नाही. अरे फक्त महाराष्ट्रापुरतीच नव्हे तर अखंड जगताचं आराध्य दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज त्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालंय मंडळ, बरोबर की नाही. आणि तेव्हा काळी त्यांनी लढाया केल्या, त्याच्यामुळे आज आपण स्वतंत्रपणे कार्यक्रम करतो. प्रत्येकाला आपलं मत स्वतंत्रपणे मांडण्याचा अधिकार हा त्यांच्यामुळे मिळाला, लक्षात घ्या. आणि म्हणूनच सांगू इच्छिते की बघा, भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्याची आग आहे, भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्याची आग आहे. अरे घाबरतोस काय कोणाला वेड्या, तू शुभाचा भाग आहे, तू शुभाचा भाग आहे, तू शुभाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. राजाला जिंकून या जग
किती गेले किती उडून गेले भरारा, संपले नाही संपणार नाही या मातोंड गावाचा दरारा, या मातोंड गावाचा दरारा, या मातोंड गावाचा दरारा. जय भवानी, जय शिवाजी. थोडक्यात या ठिकाणी गजराला सुरुवात करते. कसा त्यांना माका बोलून घेतल्यांना होय की ते का बोलवा मी बारी सुरू करणार नाही. माझी तशी घाण सवय ना, लक्षात घ्यावा. समोर बुवा असो नसो माका फरक पडणार नाही. त्यांना मुद्दे मांडले ते क्लिअर करणार जाणार. तू अगदी थोय झोप काढून ये होय, मी माझी वारी करते, वारी सोपवते, तू नंतर ये आणि काही ते गोंधळ घाला लागली. माका काय फरक पडणार नाही, लक्षात घ्यावा. अच्छा ठीक आहे. बघा आता तुम्ही एवढे तापलात असं तुम्ही मुद्दा मांडला तो बरोबर होता. या ठिकाणी एक गीत या ठिकाणी सादर करते महाराजांवर. बघा शेवटी आपण सगळ्यांनी खरं तर भाग्य समजलं पाहिजे की आपण या कोकणामध्ये आपण आपला जन्म झाला, या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. हा खरं तर खूप अभिमानाची बाब आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि अगदी मी लहानाची मोठी झाली, आपण प्रत्येकजण कोकणामध्ये राहतो. आणि ही मूर्ख मला विचारते की तुला दशावतार माहिती आहे काय? अरे मुळात आमचा जन्म या कोकणामध्ये झालाय. आम्ही काय इंग्लंडमध्ये जन्म घेऊ नाही हो, बरोबर. आम्ही या कोकण भूमीमध्ये जन्म घेतला. नाटक दशावतार सगळा समजता आमका अगदी लहानपणापासून. अगदी माझ्या कुठे जरी मला प्रोग्राम नसेल आणि कुठे दशावतार वगैरे लागलं आम्ही बिंदत होतो बघायला. कारण काय माहिती आहे, आम्ही सगळे चाहते आहोत दशावताराचे सुद्धा. आणि ह्या मागा सांगता तू दशावतार सुद्धा माहीत आहे काय? मुळात आधी हा प्रश्न किती चुकीचा आहे तो बघा. याच्यावर ह्याची अक्कल समाज घ्या का, अक्कल किती आहे हा? कसं माहिती आहे, आपण सगळे कोकण भूमीमध्ये आपण जन्म झालाय आपला, बरोबर की नाही सांग. आणि मातोड म्हटलं की हरिभजनाची पंढरी, बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी महाराज गीत सादर करते. महाराष्ट्राची मायाभूमी ही, जरा इफेक्ट देतास लेवल आहे. महाराष्ट्राची मायाभूमी ही सांगे रुबाबा त्याचा, महाराष्ट्राची मायाभूमी ही सांगे रुबाबा त्याचा. मारून गोड्याला टाच निघाला शुभ माझा राजा, मारून गोड्याला टाच निघाला शुभ माझा राजा, मारून गोड्याला टाच निघाला शुभ माझा राजा. महाराष्ट्राची मायाभूमी ही सांगे रुबाबा त्याचा, महाराष्ट्राची मायाभूमी ही सांगे रुबाबा त्याचा. मारून गोड्याला टाच निघाला शुभ माझा राजा, मारून गोड्याला टाच निघाला शुभ माझा राजा, मारून गोड्याला टाच निघाला शुभ माझा राजा. महाराष्ट्राची मायाभूमी ही, महाराष्ट्राची मायाभूमी ही सांगे रुबाबा त्याचा, महाराष्ट्राची मायाभूमी ही सांगे रुबाबा त्याचा. मारून गोड्याला टाच निघाला शुभ माझा राजा, मारून गोड्याला टाच निघाला शुभ माझा राजा, मारून गोड्याला टाच निघाला शुभ माझा राजा. लेक होता हाजीचा मातेचा, लेक होता हाजीचा मातेचा, उतार केला माया भवानीचा, उतार केला माया भवानीचा, उतार केला माया भवानीचा. लेक होता हाजीचा मातेचा, लेक होता हाजीचा मातेचा, उतार केला माया भवानीचा, उतार केला माया भवानीचा, उतार केला माया भवानीचा. वाली बनून साऱ्या रेखेचा, वाली बनून साऱ्या रेखेचा, विडा उचलला त्याने मनाचा, विडा उचलला त्याने मनाचा, विडा उचलला त्याने मनाचा. रणमैदानी झुंजुनी राजा, रणमैदानी झुंजुनी राजा, चाललं हिंदुत्वाचं
आवडल्याने विचारले. मेडिकल मेडिकल माहिती ना, मेडिकल मेडिकल किंवा आपण दवाखान्यामध्ये जातो तेव्हा तो असा प्लसचं चिन्ह असतो, प्लस म्हणजे ना अधिकचं चिन्ह असतो. मग तुला प्रश्न आहे की हा प्लसचं चिन्ह अधिकचं चिन्ह म्हणजे नक्की काय, याचं उत्तर तू का येऊचा. त्याचं उत्तर हा तू का जिप्रिया तू का कसा बुवा बरेचसे मुद्दे मांडला पण तुका एकच सांगताय आणि चांगल्यापणे सांगतोय. हे बघ मी तुझी भले बघ कसं आहे, प्रत्येकाचा काहीतरी ना वीक पॉइंट एक असतो लक्षात घे. काहीतरी म्हणून एक वीक पॉइंट असतात. इथे कोण परिपूर्ण नाही लक्षात घे. कोण म्हणजे कोण परिपूर्ण, कोण धुतलेलं नाही दुधाचं होय, समजला. मी तुका आवाजावर न बोलाय ती फक्त एक मस्करी आहे लक्षात घे. आता मी तुका बोलाय म्हणून तू काही जाऊन आवाज चेंज करणारच काय, मग कसं नाही ना, नैसर्गिक ना था. आता मी भले एवढा माझा आवाज अक्षरशः बसलो तरी जीव काढून काढून मी आता बॉम्ब वाटते बोलतोय. ह्या म्हणता याचा आवाज किती आहे बघायचा, आवाज किती आहे बघा. अगो एक लक्षात घे, तू बारी करत होतो ना होय, तुझी बारी सुरू होती तेव्हा मग हय ना बारी तुझ्या काय येत होती, अक्षरशः भरला होता एवढा असा होय. समजला का, ही पोच पावती असतं की बारी तुझी सुरू आणि बक्षीस मागा येतात कशा म्हणून ता एक काहीतरी हा म्हणून येता ना हा. आणि त्याच्यात तू काय म्हणत की तुका दशावतार माहिती काय, तुका माहिती दशावतार काय माहिती आहे ना. तू माका कसं प्रश्न विचारला मग तुका दशावतार माहिती काय, तुका माहित मी काय इंग्लंडला राहतोय का पाकिस्तानवर राहिलंय मी हा. मला माडगुळ खायचा काय बोलतं ते का रीत नाही मर्यादा. अरे सांगतात बंद कर आता, बंद कर आता, बंद कर आता. मी एकच म्हणते, मी एकच म्हणते, मी एकच मी एकच किती ता हा. माका या सांगता प्रेमात मी धोको देन गो. आता हे विषय लय खोला लक्षात घे की मी धोको देन की नाही, समजतस काय. तू कमी समजू नको माका हा. मी ह्याचा विषय सांगताय, ह्या मोठ्या पण सांगता आपली हा. एक घाटावरचो बोरगो होतो, घाटावरचो तो एका विचारता याची बारी बागला याच्या आवाजावर फिरा. तो म्हणता वा अंकी वा काय आवाज आहे ग तुझा, मी लय खुश झालोय बघ. मग तो ह्या म्हणता हा मग धन्य मी तुम्हाला माझा बारी आवडली, माझा आवाज आवडला तुम्हाला, तुमचे मी आभार मानते. त्याच्या आभार बिभार मानल्या तो लय खुश झालो. तो म्हणता अगं अंके हे बुटमाळा, अगं अंके माझं म्हणतं तुझ्यावर लय प्रेम आहे ग. म्हणता माझं तू लवशिक म्हणता माझी एक्सेप्ट करशील काय. या जिपरा हे म्हणता काय काय बोलत, तुझं माझ्यावर प्रेम, तुझं माझ्यावर प्रेम आहे. तो म्हणता होय हाय म्हणता माझं तुझं प्रेम आहे. हे म्हणता अरे मला माफ कर रे, मला तुझं प्रेम एक्सेप्ट नाही होऊ शकत. तर तो म्हणता कशा तुझा म्हणता काय झाला काय. तर म्हणता की नाही रे मला माफ कर, मी मन दुसऱ्याला वारलंय, मला माफ कर रे, मी तुझी लवशिक ऍक्सेप्ट करू शकत नाही. तो म्हणता होय काय थांबच्या बापाशीच सांगते म्हणता घरात घेऊन ती लपडी किती आहेत ती भाई. त्यावर आता नको नको आय लव्ह यू चल बाबा पण लग्न करू ग. हे काय म्हणतो जो तू मी मागाशी त्या पिवळ्या पट्ट्याला सांगितलं बारक्या बोरग्याचा तर किमान पटण्याला एक तोही होता. ह्या सांगता तो पुढची पायरी चढत नाही आणि ह्या गेला चुलत्याच्या हातात गो. एवढं धोको देणार मी नाही लक्षात घे. किंवा तू ना तुझी नजर ना नजर लक्ष बादा बरोबर बादा कसा माहिती बुवा प्रेम सध्या खेळ झालो अगो सगळं. त्यामुळे घड कोणावर विश्वासही ठेवू शकत नाही. तुझ्यावर तरी कसं विश्वास ठेवायचा माका सांग हा. आधी म्हणता माझी मैत्रीण सुरुवातीक सांगले नंतर माती घाला म्हणता ह्याच्यावर का ह्याचं म्हणता तोंड बघू नये म्हणून हा हा. कलियुग म्हणजे काहीतरी. आणि तो हे काय केले मॅन फ्रॉम केरवाडी गो. त्यांनी तुका ह्या करून दाखवलं तर त्याच्यासाठी गाणं पिणं पण काय नाही घेतलं गो हा. असो ते मागाशी भडकले जरा त्या मॅन फ्रॉम केरवाडीसाठी या ठिकाणी गीत घेतलं. तुम्ही सगळे थंडावलं झाला काय तुमका आता झोप इली तुम्ही सगळ्यांका मग थंडावलाच कशा काय नाही तू बरोबर भुवन बारी केल्या
काय आता मस्त ताणून द्यायचं झोपायचा घरी तरी हा पण बुवा या प्रेम असेल असं ठेव आणि तू त्यांना सांगतो तुम्ही रियाज बुवाच्या बारीपर्यंत थांबा हा जाऊ नका हा गो तुका कंटाळले ते गो जिपरे तुका कंटाळले ते लक्षात ठेव तू मी इथनं उठून गेले आणि बहुतेक मंडळी गेली आम्ही म्हणतोय आता वय कळीत म्हणलाय बारी हे ना काय ना माती खाऊची ती घालल्या एक लक्षात घे बुवा तुका एकच सांगतोय समोर तुका बुवा नाही तू बारी करू शकणार नाही अजिबात आणि ह्यो तुझं ना एक फॉल्टचा भले बुवा समोर असू नसो अगो जाऊन तरी येऊन दे तू विचार कर ना जरा आता तू गेलं मी बोललाय बुवा घेऊन या म्हणून एकदा तरी तू ये तू झोप म्हणून सांगितलं त्या का तू बिंदास झोप ती झोपी पूर्ण कर आणि मग ये हा काहीतरी चढवून येला वाटतं मंचुरियन हेला खाता नंबर 1 आमचे गावचा हाय बैला जोडा हेला खाता नंबर 1 आमचे गावचा हाय बैला जोडा अभि या सोडून 2 मला 100 रुपयाचं पारितोषिक काढलेलं आहे बरं म्हणते हा गो लय तू शान पण दाखवतस ना मग तुझ्यासाठी गजर केली कसं मंडळी ह्या ना एखादी टायमिंग जो नाही धर बोल एका खय काय बोलायचं हे का नाही याची अक्कल उगाच म्हणतात नाही आपला बोलायचा म्हणून बोलायचा खय गेला हा हा येतो म्हणजे असं राहून दे असं बुवा तुला सांगते लक्षात घे तुझी हुशारी बुवा तुझी हुशारी मग अशी गाणं म्हणलं तर गाणं घ्यायचं का एक जोक मध्ये कसं गाणं म्हटलं मध्ये आठवतोपर्यंत बरं म्हटलं चांगलं म्हटलं पण कसं म्हटलं हे सांगते तुझी हुशारी या भजनी चालणार नाही तुझी हुशारी या भजनी चालणार नाही मातोंड गावी आलीस बुवा हरी भजनी रंगोली दार मातोंड गावी आलीस बुवा हरी भजनी रंगोली दार मातोंड गावी आलीस बुवा एक फक्त नाव सांग पूर्ण नको सांगू नाव सांग विघ्नेश श्लोक जीविता पूर्वी ही ध्रुवी पूर्वी ध्रुवी काय सोन्या बहुदीप तुम्हाला सगळ्यांसाठी गाणं घेते चाटिक दादा आवाज दे माझा दादा तो असो काय करतोय का फुला मग वाटतच नाही की असं दिलं ताड ताड वाजत
असता आमचे पप्पाने गणपती आणले. अरे पप्पाने गणपती आणले तुझ्या आणले ना. आमचे पप्पाने गणपती आणला. आमचे पप्पाने गणपती आणला. पप्पाने गणपती आणला. आमचे पप्पाने गणपती आणला. आमचे पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. गुगुगुगुगुगुगु चांगला. आमचे पप्पाने गणपती आणला. आमचे पप्पाने गणपती खाण्यापिण्याची आदरणीय आदित्य तुळसकर माशांचे व्यापारी बंद बगिटामध्ये पारितोषिक आलेले आहे. आभार मानते. तर या सातेरी मंदिरामध्ये आम्हाला प्रथमच दोघांना सुद्धा वारी करण्याची संधी लाभली. पण मी काय म्हणते बघा, हे सातेरीचे मंदिर, 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 हे सातेरीचे मंदिर. आहे लक्ष्मीचा अवतार, आहे लक्ष्मीचा अवतार, आहे लक्ष्मीचा पोस्टर छापून आला होता तेव्हा बघितलं की जवळजवळ जेव्हापासून हा नवरात्रीचा हा उत्सव या ठिकाणी सुरू झालाय तोपर्यंत रोज काही ना काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम असतात. बरोबर ना, रोज काही ना काही वेगळं असतं. आणि वा खरं तर भाग्य मानलं पाहिजे की या ठिकाणी तुला आणि मला वारी करण्याची संधी मिळाली. आता तुका मी एक सांगतोय, तू काय बोललं म्हणता, गो म्हणता माझी तब्येत बरी नाही तरी म्हणता मी हईलोय. उपकार गेलो तू हईलो असता होय, उपकार गेलं. ह्या इला ना होय, याचं पाकिट देऊ नको आहे का. ह्या इला ना कशा गेलो गो तू, तुका बोलवलं नाही म्हणून इलच नाही, तू उगा देत असतोय भजन करू होय. तोंड टाकवलं नसतोय तू तोंड. हा माका म्हणता रात्री चॅटिंग कोणाच करतो तर तू काय करतो. हा काय खायचो हब्बी करा. बुवाचं लग्न ठरला होय, बुवाचं लग्न ठरला आणि बुवा खरंच तुला भावी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा. म्हणून तुझ्यासाठी मंगलाष्टकाची तयार. शुभमंगल सावधान म्हणायचा. कसा बुवाचं लग्न लावूया पैकी नाही रे. हा ते बघ त्यांना किती माझ्या होय होय म्हणतो होय. गंगा सिंधू गो लक्षात घे, तुझी तब्येत बरी नसली तरी तुका हा योग लागता. आता मोठे पण सांगत नाही बुवा,
पण नवरात्र सुरू झाल्यापासून रोज डबलबारीचे कार्यक्रम होतो. आज 3रा दिवस. आता माझी ही आलं आता ही. मग मी लोकांना सांगायचा काय की माझा आवाज बरोबर नाही, माझा आवाज बरोबर नाही, माझा तुमका सांगू नका. काहीतरी म्हणा सुख आम्हाला सांगा की तुमका सांगितलं माझा आवाज मला परत दिलो. अरे आपण इथे आलोय ना, आपण कार्यक्रम केलाच पाहिजे. लक्षात ठेव. मी सांग म्हणून तुका जरी ताप भरलो, तुका डेंग्यू झालं, फडफडलंच ना असा असा, तरी यांना काय फरक पडणार नाही. तू येऊचा तू कार्यक्रम करत होता त्यांचा. तू समजलं. माझी तब्येत बरी नाहीये, माझा ताप आला, सांगूतच नाही बुवा. त्यांका समजता बरोबर की नाही. मग त्याचं नाव होता बघ. हा, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया सर्वान्वती वेदिका क्षिप्रा वेद्रवती महासूर नदी छाता गया गंडकी पूर्णा पूर्णा जल समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम शुभमंगलम आली लग्न घडी आली लग्न घडी समीप नवरा घेऊनिया वाघरा गृह्योते मधुपद पूजन करा अंतपटा ते धरा. अंतरपाट नीट धर. हे अंकिता कसं वाकून बघता बोल. हा, एवढ्यापासून घाय झाली आहे का नवऱ्या वाकून बघूची ना. पुढे घ्या. दृष्ट दृष्ट वधूवरान करिता दोघे करा वियुभी वाजंत्रे बहुगल बलान करणे लक्ष्मीपते मंगलम शुभमंगलम शुभमंगलम शुभलग्न. हा, या गोदांड्यावर न बोलतय नवरा कुणाचा येतो. 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 ज्याच्या करवल्या गो करवल्या नाग कसा ग. 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 त्या निसाल्या गो निसाल्या पैठणी साऱ्या. 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 या गोदांड्यावर न बोलतय नवरा कुणाचा येतो. या गोदांड्यावर न बोलतय नवरा कुणाचा येतो. या गोदांड्यावर न बोलतय नवरा कुणाचा येतो. मगाशी तुला पारितोषिक केला होता की हे सुरण चंद्रभा गाणं म्हणूसाठी. असो. त्याचप्रमाणे युवा कला क्रीडा मंडळ यांच्याकडून सुद्धा मगाशी 200 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. खूप खूप आभार मानते, धन्यवाद. मगाशी सुद्धा एक म्हटलं काय की म्हणता मदाऱ्याचो खेळ करता. मदाऱ्याचो खेळ. पैसे म्हणता मागून घेता, फालतूगिरी सोडून दे. फालतूगिरी गो पैसे गेले फालतूगिरी सांग नाही बोललाय. मदाऱ्याचो खेळ करता बोललाय. पैसे देवा पैसे देवा.
एक लक्षात घेऊ, आता आपली बारी चांगली होते, रंगतदार होते आणि त्याच्यानंतर प्रेक्षक वर्गांकडून जर काही पारितोषिक आलं ते देणारच गो, ते देऊचे काय थांबत नाही, लक्षात घे. पण ह्या येवा येवा देवा माका देवा ही फक्त एक मजा म्हणून म्हणेल, फक्त मी म्हटले लक्षात घे. मदाऱ्याचो ना तुका एवढा वाटतं ना की हा मदाऱ्याचो खेळ झालो, एक काम कर तुका जेवढा पारितोषिक भेटला हा आण घडी, मी लाचार तर मी लाचार चोर निर्लज्ज मी आण सगळं पण माका दे, तो मी समजेन की हा अंकिता बुवा सोहळा हा, ते का पारितोषिकाची गरज ना, ते का बक्षिसाची गरज नाही. अगो प्रत्येक माणूस निर्लज्ज आहे, लक्षात घे, प्रत्येक माणूस, समजलंस ना. ह्या आयुष्य ना उभं आयुष्य आपण झिजवतो कशा कागदाचे कपडे, कागदाचे ते कपटे म्हणजे पैसे जमवण्यासाठी, बरोबर की नाही. आपण आयुष्यभर मेहनत करत असतो, बरोबर की नाही. काय कारण आपला संसार आपलं उभं आयुष्य चांगलं जावं म्हणून बुवा आपण हे करतो, लक्षात घे. आणि ही बाई ठेवलेली आहे बुवा, आता मदाराचं बिदाराचं काय म्हणतच ना, तुका शोभता काय बघ. मग एक काम कर, आता तुका परिचय दिला ना, त्यांका नाही त्यांका तरी दे, माका तरी दे, मग तुका मी सोहळा म्हणेन की अंकिता बुवा सारखा बुवा नाही म्हणून सांगितलं मी सगळ्यांना, समजला. त्याशी नाही ते बरोबर झाकून ठेवी, ते 1 रुपया सोडू जाणार टिवणा घ्यायचा म्हणून काय सांगतो लक्षात. म्हणून ना बुवा खरोखर आपण भाग्यवान आहे की अशी असं भजन रसिक आपल्याला लाभलं. कारण एवढा वेळ खरं तर कोण थांबत नाही, पण तुम्ही थांबलात. तुम्ही काय म्हणता का येतील जनता हो भाग्यवाना, येतील जनता हो भाग्यवाना, मातोंड गावाची कीर्ती आहे महान, मातोंड गावाची कीर्ती आहे महान, गावाची कीर्ती आहे महान, गावाची कीर्ती आहे महान. नको दिंगाना, नको दिंगाना या भजनी चालणार नाही, नको दिंगाना या भजनी चालणार नाही. मातोंड गावी, मातोंड गावी, मातोंड गावी आलात बुवारी भजनी रघुवीरा, मातोंड गावी आलात बुवारी भजनी रघुवीरा, मातोंड गावी आलात बुवारी भजनी रघुवीरा. तुझी हुशारी या भजनी चालणार नाही, तुझी हुशारी या भजनी चालणार नाही. मातोंड गावी, मातोंड गावी, मातोंड गावी आलात बुवारी भजनी रघुवीरा, गावी आलात बुवारी भजनी रघुवीरा, मातोंड गावी आलात बुवारी भजनी रघुवीरा, मातोंड गावी आलात बुवारी भजनी रघुवीरा. बघा शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य, शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. आणि आम्हा दोन्ही बुवांना तुमच्यासारखा भजन रसिक लाभलं, हे आमचं पुण्य, आमचं पुण्य, आमचं पुण्य.